नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10th क्लासमधील सर्कल या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि याच्या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 यामध्ये काही एक्झाम्पल सॉल्व केलेले होते। रिमेनिंग एक्झाम्पल्स आज आपण सॉल्व करणार आहोत। सो स्टार्ट प्रॅक्टिस सेट 3.4। Then question for number 4, in figure segment radius is the diameter of the circle with center O. Point T lies in the exterior of circle. Prove that angle RTS is an acute angle. That means या प्रश्नामध्ये आपल्याला ऍक्च्युअली दिलाय काय, तर सेंटर O असलेल्या सर्कल मध्ये पॉइंट T हा एक्सटेरियर पॉइंट आहे आणि एक्सटेरियर पॉइंट पासून तयार होणारा जो अँगल असेल तो अँगल हा ॲक्यूट अँगल आहे। आपल्याला प्रूफ करायचे ॲक्यूट अँगल दॅट मीन्स लेस दॅन 90 डिग्री आपल्याला माहिती आहे। सो याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोणता पार्ट त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला प्रूफ करायचंय। प्रूफ दॅट म्हटल्यानंतर टू प्रूफ काय प्रूफ करायचं आपल्याला, एक्सटेरियर अँगल आरटीएस एक्सटेरियर पॉइंट पासून तयार झालेला जो अँगल आहे तो अँगल हा कसा आहे, ॲक्यूट अँगल आहे। दॅट मीन्स अँगल ऑफ आरटीएस इज लेस दॅन 90 डिग्री, म्हणजे असं मेजरमेंट हे 90 डिग्री पेक्षा कसं आहे, कमी आहे किंवा लेस दॅन हे आपल्याला प्रूफ करायचे। आणि लास्ट पार्ट असेल आपला प्रूफ। ओके, आता प्रूफ करत असताना सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये आपण एक कन्स्ट्रक्शन करून घेतले। याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन करत असताना ही सेगमेंट आरटी ची सेगमेंट आहे, जॉईन करत असताना ती सेगमेंट सर्कल पॉइंट पी मध्ये काय झाली, इंटरसेक्ट झाली आणि पॉइंट पी आणि एस आपण काय करून घेतलेले आहे, ड्रॉ करून घेतलेले आहे। सो मी काय केलं, फक्त याच्यामध्ये ड्रॉ सेगमेंट पी एस ही सेगमेंट फक्त जोडून घेतली। ही सेगमेंट जोडल्यानंतर आपल्याला काय दिसतंय, याच्यामध्ये इथे एक ट्रायंगल तयार झालेला आहे पहा, आर पी एस। आणि हा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल कशावरती तयार झालेला आहे, राईट सेमी सर्कल आर्कवरती तयार झालेला आहे। आणि इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल आर्कचं मेजरमेंट किती असतं, राईट 90 डिग्री असतं हे आपल्याला माहिती आहे। सो त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो, सो याच्यामध्ये अँगल ऑफ आर पी एस इज इक्वल टू 90 डिग्री कशावरून, इन्स्क्राइबिंग सेमी सर्कल आर्क। सेमी सर्कल आर्क वरती तयार झालेल्या अँगलचं मेजरमेंट किती असतं, 90 डिग्री असतं। सो याच्यामध्ये अँगल ऑफ आर पी एस याचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 90 डिग्री। ठीक आहे, इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल। नेक्स्ट आता याच्यामध्ये हे पहा, हा जो अँगल आपला 90 चा असेल तर हा अँगल सुद्धा ट्रायंगल ऑफ टी पी एस याचा एक्सटेरियर अँगल आहे का। सो त्याच्यामध्ये मग आपण काय सांगू शकतो की इन अ ट्रायंगल, विच ट्रायंगल, इन अ ट्रायंगल टी पी एस अँगल ऑफ आर पी एस इज ए एक्सटेरियर अँगल of triangle TPS। कशाचा एक्सटेरियर अँगल आहे, राईट ट्रायंगल TPS हा एक्सटेरियर अँगल आहे। आणि तो जर ट्रायंगल TPS एक्सटेरियर अँगल असेल तर एक्सटेरियर अँगल थेरम आपल्या सर्वांना माहित आहे। काय सांगता येईल त्याच्यानुसार आपल्याला, राईट एक्सटेरियर अँगल थेरमनुसार आपल्याला सांगता येईल की अँगल ऑफ RPS इज इक्वल टू अँगल ऑफ PTS प्लस अँगल ऑफ TSP। अँगल ऑफ TSP या दोन्हीची सम ह्या एक्सटेरियर अँगल एवढी असते। कशावर लिहू शकतो आपण, राईट एक्सटेरियर अँगल थेरम। एक्सटेरियर अँगल थेरम नुसार आपण हे लिहून घेतलं, परंतु याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ RPS इज इक्वल टू याचं मेजरमेंट किती आहे, 90 डिग्री। कशामध्ये दिले वाटलं त्याला इक्वेशन फर्स्ट आपण म्हणूयात, बट we know that angle of RPS is equal to 90 degree from equation first। याचं मेजरमेंट किती आहे, 90 डिग्री आहे। आणि एकाच अँगलचं मेजरमेंट जर 90 डिग्री असेल तर अँगल टी आणि अँगल पी इज लेस दॅन 90 डिग्री। ओके, हे आपल्याला डायरेक्ट कशाने लिहिता येऊ शकलं असतं, प्रॉपर्टी ऑफ एक्सटेरियर अँगल थेरम नुसार सुद्धा आपण हे डायरेक्ट फाइंड आउट करू शकलो असतो किंवा तुम्ही दाखवू शकला असतात। सो याच्यामध्ये आता हे पहा, याच्यामध्ये अँगल ऑफ PTS च्या ऐवजी दॅट मीन्स अँगल ऑफ RTS मी घेऊ शकते। दॅट मीन्स मी इथं फक्त काय घेतलं की अँगल ऑफ PTS, that means angle of RTS, दोन्ही इक्वल्स आहेत
आणि यापैकी या अँगलचं मेजरमेंट जर 90 असेल तर इज लेस दॅन 90. दॅट मीन्स मी इथं काय सांगू शकते की अँगल ऑफ RTS इज लेस दॅन 90 डिग्री. हेच प्रूफ, हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. राईट. एक्झाम्पल सर्वांच्या लक्षात आलं असेल, लिहून घ्या. सर्वांचं लिहून झालं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 7. In figure, measurement of arc NS is equal to 125 degree and measurement of arc EF is equal to 37 degree. Find the measure of angle NMS. Observe the figure. ही फिगर जर तुम्ही ऑब्झर्व केली तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की याच्यामध्ये जो अँगल NMS आहे या अँगलचा वर्टेक्स हा सर्कलच्या बाहेर आहे आणि हा बाहेर असताना मेजरमेंट कसं फाइंड आउट करायचं. इंटरसेप्टेड आर्क म्हणजे लार्जर इंटरसेप्टेड आर्क जो असेल हा आर्क मायनस स्मॉलर आर्क मायनस करायचा आणि ती मायनस आलेली व्हॅल्यू इज हाफ ऑफ याचा व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू ही अँगलचं मेजरमेंट असतं. हे कशावरून येतं हे इक्वेशन, हे मी तुम्हाला प्रूफ करून दाखवलेलं आहे. ते सर्वांच्या लक्षात आलं असेल आणि या दोन्ही कंडिशन्स मला वाटतं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. चला आता याच्यावरती आधारित आपल्याला एक्झाम्पल्स पाहायचं आहे. नाव स्टार्ट द एक्झाम्पल. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याच्यामध्ये दिले काय ऍक्च्युअल द मेजरमेंट ऑफ आर्क विच आर्क ऑफ NS इज इक्वल टू 125 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ आर्क EF इज ऑल्सो 37 डिग्री. सो फाइंड आउट, काय फाइंड आउट करायचं अँगल ऑफ NMS. सो अँगल ऑफ NMS वर्टेक्स M इज एक्सटेरियर ऑफ द सर्कल. दॅट मीन्स याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागणार आहे. सो मेजरमेंट ऑफ अँगल NMS is equal to half of measurement of arc larger arc NS minus measurement of arc स्पेस परत नाहीये मी खाली लिहिते measurement of arc smaller arc EF. ओके, इक्वेशन फक्त ऍज इट इज घेतलं. सो मेजरमेंट ऑफ angle NMS is equal to value put up करा half of measurement of arc NS 125 degree minus measurement of arc EF 37 degree subtraction. So measurement of arc NMS is equal to half of, पहा त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय मिळते आपल्याला ती 8 गेट सबट्रॅक्शन 8 is 44 degree. So measurement of angle NMS is equal to 44 degree. लिहून घ्या. इथपर्यंत सर्वांच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे इक्वेशन आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये भेटतात हे फक्त एवढं समजून घ्या. लिहून घ्या. सर्वांचे लिहून झालं असेल. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 8. इन फिगर पॉइंट्स AC and DE intersect at point B. If angle of ABE is equal to 108 degree, measurement of arc AE is equal to 95 degree. Find the measurement of arc DE. Okay. First of all, figures observation करा. याच्यामध्ये जे कॉर्ड्स दिले ते कॉर्ड एकमेकांना इंटरसेक्ट होत आहेत. तो पॉइंट दिलेला आहे आपल्याला, डी पॉइंट दिलेला आहे आणि याच्यामध्ये अँगल ऑफ कोणता अँगल दिला आपल्याला अँगल ऑफ ABE याचं मेजरमेंट आपल्याला दिलेला आहे 108 डिग्री दिलेला आहे अँगलचं मेजरमेंट आणि ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर्क ऑफ BC. आता याच्यामध्ये जो अँगल दिला ABE याचा वर्टेक्स B हा पॉइंट सर्कलच्या कसा आहे इंटेरियर आतमध्ये आहे, इथं कसा होता बाहेर होता. त्याच्यामध्ये इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये मिळतं ते फक्त ऑब्झर्वेशन करायचं प्रत्येकाने. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे व्हॅल्यू दिलेले आहेत त्या आपण लिहून घेऊयात. अँगल ऑफ ABE इज इक्वल टू 108 डिग्री. सेकंड मेजरमेंट ऑफ आर्क AE इज इक्वल टू 95 degree. That means angle of measurement of angle ABE is equal to measurement of angle ABE is equal to half of measurement of arc intercepted arc. ABE is a intercepted arc असेल arc of AE प्लस याच्यामध्ये ज्यावेळेस वर्टेक्स कसं असतो सर्कलच्या मध्ये असतो त्यावेळेस काय करायचं ऍडिशन करायचं प्लस मेजरमेंट ऑफ आर्क
वर्टिकली, आता याच्यामध्ये अँगल बी चा वर्टिकली अपोजिट अँगल DBC आहे आणि या वर्टिकली अपोजिट अँगलचा इंटरसेप्टेड आर्क कोणता असेल? इंटरसेप्ट आर्क इज DC. या दोन्ही आर्कचं काय करायचं? ऍडिशन करायचं. आता त्याच्यामध्ये हे इक्वेशन आपण लिहिल्यानंतर या इक्वेशन मध्ये फक्त व्हॅल्यू ज्या माहित आहेत त्या पुट अप करायच्या. तर याच्यामध्ये आपल्याला मेजरमेंट ऑफ अँगल कोणता माहित आहे? ABE इज इक्वल टू 108 डिग्री. पुट करा, हाफ ऑफ ॲज इट इज राहील. मेजरमेंट ऑफ आर्क AE इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC जे आपल्याला माहित नाही ते फाइंड आउट करायचं आहे. ॲज इट इज राहील मेजरमेंट ऑफ आर्क DC. सो काय करा, हे डिवायडेशन मध्ये व्हॅल्यू इकडे येताना मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये जाईल. 2 × 108 डिग्री इज इक्वल टू 95 डिग्री प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DC. ओके, सो 116 डिग्री ही प्लस मधली व्हॅल्यू इकडे येताना मायनस मध्ये जाईल. -95 डिग्री इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क DC. दॅट मीन्स मेजरमेंट ऑफ आर्क DC is equal to, subtraction करा, get 1 2 1 121 degree is measurement of arc. DC चा आपल्याला काय मिळालं आहे? मेजरमेंट मिळालेलं आहे. मेजरमेंट ऑफ आर्क DC is equal to 121 डिग्री. हे दोन्ही एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात आले असतील. पुढे एक्झाम्पल लिहून घ्या. सर्वांचे लिहून झालं असेल. इथं आपला प्रॅक्टिस सेट 3.4 कंप्लीट झालेला आहे आणि जे काही क्वेश्चन्स रिमेनिंग क्वेश्चन्स राहिलेले असतील ते तुम्ही स्वतः कंप्लीट करायचे आहेत. आणि त्याचबरोबर आजचा होमवर्क यामध्ये क्वेश्चन फर्स्ट आणि क्वेश्चन सेकंड. इन फिगर कॉर्ड LM congruent chord LN angle N is equal to 35 degree. Find first value measurement of arc MN, measurement of arc LN. याच्यामध्ये फिगर ड्रॉ करून दिलेली आहे. सेकंड, इन फिगर chords PQ and others intersect at a point T. फर्स्ट फाइंड आउट करायचे. फाइंड मेजरमेंट ऑफ आर्क SQ if measurement of angle STQ is equal to 58 degree and measurement of angle PSR is equal to 24 degree. सेकंड, व्हेरीफाय म्हणजे प्रूफ करायचे तुम्हाला LHS is equal to RHS. That means angle of STQ is equal to half of measurement of arc PR plus measurement of arc SQ. सॅटिस्फाय होतं की नाही तुम्ही स्वतः फाइंड आउट करायचे. हे दोन्ही एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे आहेत आणि ग्रुपवरती सेंड करायचे आहेत. इथं आपला सर्कल हा चॅप्टर कंप्लीट झालेला आहे.